नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सरोजची बोलून झाल्यानंतर अद्वैत आपल्या रूममध्ये येतो आणि कला मात्र आता तिच्या कामामध्ये मग्न असते. तेव्हा आता अद्वैत सरोजबद्दल विचार करत असतो की आई फक्त माझाच विचार करते आणि स्वतःला त्रास करून घेते, परंतु हे कायम असं व्हायला नको. आईला मात्र कोणाकडून त्रास झालेला मला नाही चालणार. अगदी माझ्याकडून जरी त्रास तिला झाला तरी सुद्धा ते मी सहन नाही करू शकत. तेव्हा कला मात्र आता सुईमध्ये दोरा ओवत असते आणि ती आता अद्वैतकडे बघते. अद्वैतकडे बघितल्यानंतर आता मात्र ती म्हणते की खरंच काय आहे की कितीही आपण ठरवलं तरी दोन्ही डोळे उघडे ठेवून नेम धरता येत नाही आणि जर सुईमध्ये धागा ओवायचा असेल तर मात्र एक डोळा बंदच करावा लागतो आणि नेम धरावा लागतो, तरच सुईमध्ये धागा ओवला जातो. आणि तेव्हा मात्र आता ती दोरा सुईमध्ये ओवून टाकते आणि आता अद्वैत तिच्याकडे बघतो आणि विचारतो की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे. तेव्हा आता कला म्हणते की एखाद्याला असं वाटू शकतं आपण दुसऱ्याचं ऐकून 4-5 दगडावर जर पाय ठेवले तर आपला हेतू आपल्याला साध्य करता येईल, परंतु तसं काही होत नाही. दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता आपल्याला आपल्या बुद्धीनेच विचार करायला हवा. मात्र आता त्याचं लक्ष लगेच आता समोर जो काही तो बोर्ड आहे तर त्याकडे जाते आणि तो ते जे काही कलाने लिहिले आहे तर ते लगेच आता वाचतो, कारण त्यामध्ये आता कलाने असं अद्वैत विषय लिहिलेलं असतं की स्वतःच्या बुद्धीने विचार न करण्याचा अभाव. तेव्हा ते जेव्हा तो वाचतो आणि कलाकडे बघून तो कलाला विचारतो की हे तू लिहिलंस का. आता जेव्हा मी आत आलो तेव्हा नेमकं दृष्टी, नेम, सुई, धागा वगैरे हे जे काही सजेशन शब्द तुम्हाला बोलत होती सगळं काही कशासाठी होते असं तो आता कलाला विचारतो. तुला मला काहीतरी बोलायचं आहे का. त्यावरती आता कला म्हणते की हे बघ काही नाही, मी आपलं माझं काम करते, परंतु तुला मात्र हे सर्व स्वतःवर घ्यायचं असेल तर तू घेऊ शकतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, एकतर सकाळी तू माझ्याशी विचित्र वागलीस, जे काही ताक आणि भाकरी आहे ते तुम्हाला खाऊ घातलीस, जे मला चालत नाही, आणि त्यानंतर तू सॉरी म्हणण्याच्या निमित्ताने आलीस आणि वर आणखीन मला 4 प्रश्न विचारते आणि आता मात्र तू मला टोचून बोलतेस. मग इतका ऍटिट्यूडपणा आलास तरी तुला कुठून. मी काही तुझा देणेकरी आहे का, तुझ्या दारात आलो का, तुझ्याकडे काही पैसे मागतो का. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ चांदेकर, वाटेल तसे बोलू नको. तर अद्वैत म्हणतो की हो, वाटेल तसे बोलणारच मी, आणि तू माझ्याशी आता असे माइंड गेम खेळायला सुरुवात केली. मुद्दाम तू काहीतरी असं बोलतेस आणि कधी कधी अशी गप्प राहते. तुला असं वाटत असतं की तू असं करून ज्यामुळे मी इरिटेटर होऊ शकतो, परंतु हे बघ, खरे मी साधा आणि सरळ माणूस आहे. मला जे पटते ते पटते आणि जे काही तुम्हाला बोलते ना असं आडून तसं मला नाही बोलता येत, आणि समोरच्याला काबूत ठेवण्यासाठी मी कधीही प्रयत्न करत नसतो, ही गोष्ट लक्षात घे. तेव्हा आता कला फक्त मान हलवते. तर अद्वैत म्हणतो की हे काय, आता मान फक्त का हलवलीस तू. यावरून असा अर्थ होतो की म्हणजे मी तुला जे काही बोलतो ते तुला मान्य नाही, आणि तुला जर हे मान्य नसेल तर तुम्हाला आता पटवून दे की ही जो काही सुई, धागा, दृष्टी, नेम वगैरे तू जे काही बोलत होती ते केवळ माझ्यासाठी नव्हते. तेव्हा आता कला तरी सुद्धा शांत असते. कला मनात म्हणते की चांदेकर, मी नाही बोलू शकत, कारण तोंड देखण्या हो म्हणायचं नाही. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणतो की झालीस ना तू गप्प, म्हणजे हेच आपल्यात जे काही डिफरन्स आहे तर ते आहे. प्रचंड चालाक आणि आतल्या गाठीची मुलगी आहे. एखाद्याला बरोबर तू असं आपल्या ताब्यात घेऊन हवं ते मिळवणारी आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घे, मी तसा नाही. आपण एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. आणि लगेच तो आता त्या बोर्डाजवळ जातो आणि म्हणतो की आपल्यामध्ये एकही अशी सिमिलॅरिटी नाही, आपल्यामध्ये खूप असे डिफरन्स आहे. तेव्हा कला काही उत्तर देत नाही, ती फक्त अद्वैतकडे एकटक बघत असते. त्यानंतर मात्र आता इकडे संगीता आणि दिनकर मात्र आता पिशवे त्यांच्या हातामध्ये असतात आणि कुठेतरी निघलेले असतात. तेवढ्यात आता संगीताच्या हाताने धक्का लागतो आणि दिनकरच्या हातातील डब्बा खाली पडतो. तेव्हा मात्र आता दिनकर म्हणतो की काय ग संगे, अगं लक्ष कुठे आहे तुझं. तरी सुद्धा आता संगीता काही उत्तर देत नसते. तेव्हा संगीताला मात्र आता कलाची आठवण होते. ती कलाबद्दल आता विचार करत असते आणि आता दिनकरने विचारल्यानंतर संगीता थोडीशी आता घाबरलेली असते. ती म्हणते की काही नाही, अहो कलाचाच विचार मी आता डोक्यामध्ये करते, तिचाच विचार असतो. तुम्ही बघितलंच ना होळीच्या दिवशी आणि धुरवडीच्या दिवशी तिचा चेहरा कसा पडलेला होता. तेव्हा आता दिनकर म्हणतो की हो ना संगे, अगं हेच तर मी तुला सांगणार होतो. मला जरा काळजी वाटते, त्यांच्यामध्ये काय नक्की सुरू आहे ते खरंच काही समजायला तर मार्गच नाही. तेव्हा आता संगीता म्हणते की अहो मी सुद्धा तिला अनेकदा असं खोदून तिच्याकडून काढण्याचा प्रयत्न केला, तिला विचारलं, परंतु ती काही सांगायला तयार नाही. तिने तर फक्त उडवाउडवीची उत्तर दिली. त्यावरती आता दिनकर म्हणतो की संगे, अगं तुला एक गोष्ट सांगू का, ज्यावेळेस जावई बापू आणि तिच्यामध्ये काहीतरी व्यवस्थित सुरू नसते तेव्हा ती असं वागत असते, असं ती दाखवत असते. तेव्हा
मात्र आता संगीता म्हणते की हो ना, अहो तुम्ही अगदी बरोबर बोलता, असंच काहीतरी त्यांच्यात असेल, परंतु नेमकं मात्र काय त्यांच्यामध्ये सुरू असेल. तेव्हा दिनकर म्हणतो की हे पग संगे, अगं नवरा बायको मध्ये जे काही होतं हे त्यांचं त्यांनी सोडवावं. म्हणजे हे पग आता आपल्या कलाचा प्रश्न वेगळा आहे. तू एक काम कर, थोड्या वेळाने तिला फोन कर आणि तिला सर्व काही व्यवस्थित विचारून घे. आणि आता मात्र एक काम कर बरं, तुला जायचं आहे ना, आपण एकत्र निघूयात. तेव्हा आता संगीता म्हणते की बरं हो, चला लगेच. आणि दोघे आता मंडईत जायला निघतात. त्यानंतर मात्र आता इकडे रजनी किचनमध्ये काहीतरी काम करत असते. त्या कामाकडे मात्र तिचं काही लक्ष नसतं. कारण जेव्हा रंगपंचमीच्या दिवशी आता सोहमने जे काही अनामिकाला आय लव्ह यू असं बोललेलं असतं ते सगळं काही आता रजनीच्या समोर येते. तो काही राहुलने सर्वांच्या समोर व्हिडिओ दाखवलेला असतो की राहुल आता त्या अनामिकेला आय लव्ह यू म्हटलेला असतो. तो व्हिडिओ सुद्धा आता तिच्या समोर येतो आणि ती विचार करते की सोहम अनामिकेच्या प्रेमामध्ये कधी पडला, म्हणजे त्यांच्यामध्ये हे सर्व कधी झालं असेल. आणि तेवढ्यात मात्र अनामिका येते. अनामिका म्हणते की रजनी काकू येऊ का? तेव्हा आता अनामिकाला पाहून रजनीला आनंद होतो. ती म्हणते की अनामिका, अगं दारात का उभी आहे, ये ना आतमध्ये आणि थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते, बस ना तू. तेव्हा मात्र अनामिका आता उभीच असते, तिकडे तिकडे बघत असते. तेव्हा मात्र आता रजनी पाणी घेऊन येते. अनामिकाला विचारते की काय ग, तू बसली नाहीस का? तेव्हा आता अनामिका म्हणते की नाही हो काकू, अहो काकू तुमचं घर खरंच खूप सुंदर आहे. तेव्हा आता रजनी म्हणते की थँक्यू. आणि काय ग, तू अशी अचानक का आली असेल? तेव्हा आता अनामिका म्हणते की सोहमला भेटण्यासाठी. तेव्हा आता रजनी तिच्याकडे एकटक बघत असते आणि सोहमला भेटायला आले असे ती परत म्हणते. तेव्हा आहे का तो घरी? तेव्हा रजनी म्हणते की हो आहे ना. तर अनामिका विचारते की मी त्याला भेटायला जाऊ शकते का? तर रजनी म्हणते की हो, म्हणजे हे बघ, तू जर इकडून अशी वरती गेली तर इकडच्या पहिल्या नंबरची रूम आहे तर ती त्याचीच आहे. तेव्हा आता अनामिका लगेच आता रजनीला थँक्यू बोलते. तेव्हा मात्र आता लगेच अनामिका वरती निघून जाते. तर इकडे मात्र आता काजलला जे काही तेथे होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी सोहम आता अनामिकेला आय लव्ह यू म्हटलेला असतो, त्याने तिला प्रपोज केलेला आहे, ते पण भांगेच्या नशेमध्ये. हे सर्व काही आता काजलला आठवत असते. सारखा तो आता त्या काजल त्याचाच विचार करत असते की आता सोहम असं का वागत असेल. तिला आता हे सर्व काही आठवून अगदी रडायला येत असतं. तेव्हा आता काजल आता म्हणते की याने याच्या आयुष्यात भजी तळावी किंवा वडे, परंतु हा मात्र आपल्याशी असं का वागत असेल, माझ्याशी का असं वागतो, का मला इग्नोर करतोय, मला हेच समजत नाही की मी याचं काय असं घोडं मारलेलं आहे म्हणून हा माझ्याशी असं वागतोय. तेव्हा मात्र आता काजल ही परत सोहमला बोलण्यासाठी फोन लावत असते आणि तेव्हा मात्र आता सोहम काही फोन उचलायला तयारच नसतो. तेव्हा काजलचं सुद्धा लक्ष आता ह्या सोहम का फोन उचलत नाही म्हणून ती पुन्हा फोन लावते. तेव्हा आता सोहम त्या फोनकडे एकटक बघत असतो आणि तेवढ्यात मात्र आता अनामिका दरवाजात येते आणि हॅलो सोहम असं विचारते, मी आय कमिंग. तेव्हा मात्र आता सोहम मोबाईलकडे बघतो आणि अनामिकाला बघून त्याला आता आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा लगेच आता तो उठतो. तेव्हा मात्र आता तो अनामिकाला विचारतो की तो येथे कशी? तेव्हा अनामिका म्हणते की हे पग, मला ना उडता येत नाही, त्यामुळे मी अशीच गाडी चालवत आले. तेव्हा आता सोहम म्हणतो की नाही तसं नाही, तू ये ना आतमध्ये ये ना. तेव्हा मात्र आता लगेच परत तो सॉरी बोलतो आणि म्हणतो की ये ना आणि वेलकम असं सुद्धा बोलतो. तेव्हा आता अनामिका त्याची रूम बघते आणि म्हणते की नाईस रूम. आणि जे काही सोहम पेंटिंग काढत असतो त्या पेंटिंग बघून सुद्धा तो म्हणतो की नाईस पेंटिंग. आणि जे काही समोर पेंटिंग असते तर ते अर्धवट असते. तेव्हा तो आता अनामिकाकडे बघत असतो. तर अनामिका विचारते की हे पेंटिंग तर अर्धवट दिसते. सोहम म्हणतो की हो. तेव्हा अनामिका म्हणते की अरे जे काही अर्धवट चित्र असतात ना ते तर खरंच मला खूप इंटरेस्टिंग वाटतात, म्हणजे हेच बघ ना, अरे ह्या चित्राने तर अजून व्यवस्थित आकार घेतलेला नाही पण तरी सुद्धा आता छान वाटतं. आणि बघणाऱ्याला सुद्धा काहीतरी असं विचित्रच वाटतं की समोर काय येणार आहे. तेव्हा आता सोहम आता डिस्टर्ब असतो, तो काही अनामिकेच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा मात्र आता लगेच अनामिका त्याच्याकडे लक्ष देते आणि विचारते की सोहम, अरे मी आता काय म्हणाले सोहू? तेव्हा आता सोहम म्हणतो की अनामिका आय एम सॉरी. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की हो, त्याविषयीच मी तुझ्याशी बोलायला आले होते आणि हे बघ, अरे मला जे काही वाटतंय ते मी तुझ्याशी बोलायलाच आले होते आणि हे बघ तू जे काही बोलला ते भांगेच्या नशेत बोल. मला जे काही वाटतं ते सर्व काही मी तुला क्लिअरली सांगितलेलं आहे, परंतु तुला माझ्याबद्दल काय वाटतं हे तर तू अगदी व्यवस्थित नाही सांगितलं. आणि खरंच सोहम, तुला खरंच तसंच वाटतं की जे काही काल तू मला प्रेमाचं प्रपोज केलं, जे काही तू बोललास सर्वांसमोर, तर तुझ्या मनामध्ये खरंच त्या भावना आहेत का? आणि तेवढ्यात मात्र रजनी आता तेथे येते. तेव्हा रजनीने आता त्यांच्यासाठी सरबत आणलेलं असतं आणि आता रजनी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला
डिस्टर्ब तर करत नाही ना? मी तुमच्यासाठी सरबत घेऊन आले. तर अनामिका म्हणते की काकू काय हो, कशाला ज्यूस वगैरे? आई आम्ही खाली आलो असतो, कशाला तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेतला? मात्र आता रजनी अनामिकेचं हे जे काही बोलणं आहे ते ऐकून म्हणते की खरंच अगदी आमच्या कलासारखीच आहे, अगदी समजूतदार. आणि आता मात्र आमच्या घरामध्ये कलानंतर ही असं जेव्हा म्हणते तर ती पुढचं बोलायचं लगेच थांबते. तेव्हा अनामिका आणखीनच लाजते आणि रजनीच्या हातातील ते ग्लासचा स्ट्रे घेते. तेव्हा अनामिका खूप अशी लाजलेली असते. ती आपली बॅग घेते आणि खाली मान घालून उभी असते. त्यावरती आता रजनी दोघांकडे बघते आणि म्हणते की तसंही मला तुमच्या दोघांमध्ये काहीच बोलायचं नाही, कारण सोहम मात्र थोडासा आता गंभीर म्हणजे डिस्टर्ब असा रजनीला दिसतो. पण तरी सुद्धा मी सोहम तुला एक सांगते की जे काही तुझ्या मनामध्ये आहे ते स्पष्टपणे तू हिला सांगून टाक. खरंच अनामिका खूप अशी गोड मुलगी आहे. तेव्हा अनामिका तर खुश होते. तेव्हा मात्र आता सोहम म्हणतो की हो ना आई, सांगितलेलं तर आहेच. ते ऐकून रजनीला आनंद होतो आणि अनामिकाला सुद्धा. तेव्हा आता रजनी विचारते की खरंच सोहम, खरंच का? बरं एक काम करा, तुम्ही दोघे जण सरबत घ्या आणि एकमेकांशी गप्पा मारा, तोपर्यंत बाहेर मला एक काम आहे, ते काम मी करून येते. तेव्हा रजनी बाहेर गेल्यानंतर अनामिकाला इतका आनंद होतो. ती लगेच आता सोहमला म्हणते की खरंच मला माहिती होतं, नक्की तू तुझ्या मनातील सांगशील म्हणून, चल लेट सेलिब्रेट तर व्हायलाच हवं, म्हणून ती लगेच आनंदाने ते ज्यूसचे ग्लास घेते. तेव्हा आता सोहम तर विचारात पडतो आणि सोहम म्हणतो की मी तर त्याच्याबद्दल तर अजूनपर्यंत बोललो नाही. तर सोहमला काजलची आठवण होत असते. त्यानंतर आता इकडे अद्वैत तर आपल्या चांदेकर आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तेव्हा तो काहीतरी कामात असतो, परंतु तरी सुद्धा आता कामामधील लक्ष त्याचं आता वेधलं जातं आणि तो सारखा आता आईच्या बोलण्याचा म्हणजे सरोजच्या बोलण्याचा विचार करत असतो. म्हणजे आता सरोजने जो काही प्लॅन केलेला असतो की काही दिवस या घरापासून लांब राहावं, मला असं वाटत होतं की मी तुझ्यावर जबरदस्ती करते की काय, तुझ्या मनाविरुद्ध मी तुला निर्णय घेण्यासाठी भाग पाडते, माझे निर्णय मी तुझ्यावर लादते. छोट्या छोट्या गोष्टीत जरी मी तुला समजायसाठी आले तरी सुद्धा माझ्या त्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढला जातो. आणि जे काही आता सरोज बोलली आणि खरंच आई यामुळे खरंच खूप डिस्टर्ब होती, अस्वस्थ होती, याचा तो विचार करतो. आणि आईला मात्र ह्या अशा अवस्थेत मला कधीही बघायचं नाही. आणि मात्र खरेच नक्की काय सुरू होतं बरं? इनडायरेक्टली म्हणजे माझी आई माझ्या डोक्यामध्ये सगळं काही कसं भरवते आणि ती कशी माझ्याबरोबर माइंड गेम खेळते ते सांगायचा ती प्रयत्न करत होती का? पण ती असं का करते, असं काय सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती असं का करत असेल? माझी आई जे काही माझ्याशी ओपनली बोलते, कारण आमच्यामध्ये जो काही बॉन्ड आहे तो अगदी स्ट्रॉंग आहे. याचा अर्थ असा होत नाही की ती माझ्या डोक्यामध्ये काहीतरी असं भरवते म्हणून. मी फक्त माझा स्वतःचा विचार करतोय. त्यानंतर आता इकडे कला ही किचन मध्ये असते आणि कला सुद्धा आता अद्वैत बद्दलच विचार करत असते. कला आता म्हणते की नाही, अजिबात नाही. याला कितीही असं वाटलं की तो स्वतःचा विचार करतोय, पण त्याच्या वागण्यावरून तसं जरा सुद्धा नाही, कारण तो स्वतःचा विचार करत नाही, दुसऱ्यांच्या मनाचा विचार तो करतोय, दुसऱ्यांच्या वागण्यानुसार तो वागतो. त्याला असं वाटत असेल की आपली आई फक्त चर्चा करते. सरोज मॅडम जे काही करतात तर ते तसे नाही, त्या मुद्दाम त्याच्या डोक्यामध्ये हे जे काही आहे तर ते भरण्याचा प्रयत्न करतात. कारण आई जे सांगेल, आई जे सांगते तेच फक्त चांदेकर ऐकत असतो आणि तीच फक्त त्याच्यासाठी पूर्व दिशा असते. जे काही आपली आई सांगते तेच योग्य आहे असं त्याला वाटतं. तर आता इकडे ऑफिसमध्ये अद्वैत सुद्धा विचारच करत असतो की हो, आईच माझा वीक पॉइंट आहे, त्यामुळे तिच्याविषयी मात्र मी काही चुकीचं असं ऐकू शकत नाही. तेव्हा आता कला म्हणते की मान्य आहे की चांदेकर त्याचं आईविषयी चुकीचं नाही ऐकू शकणार, कारण तो आईला म्हणजे मानतो, आईला तो प्रत्येक गोष्टीचा मान देतो. जे काही त्याला मला इनडायरेक्टली सांगायचं आहे तर ते जे काही आहे ते मला थेट मी त्याला सांगितलं, तो तसं नाही ऐकून घेणार. म्हणजे मी डायरेक्ट आता त्याच्या आईबद्दल हे त्याला सांगायला गेले तर तो मात्र माझं काही ऐकून घेणार नाही, कारण आईविषयी जर मी काही बोलले तर आईविषयी त्याला काही सहन होत नाही आणि तो आईबद्दल जे काही बोलते ते ऐकून घेणार तर नाही. आणि मला सुद्धा त्याला जे काही सांगायचं आहे तर ते त्याला नाही समजलं तर मग मी काय करणार? जर असंच झालं तर आमच्यातील ही गाठ कधीही सुटणार नाही. माझ्या मनातील मी त्याला कसं सगळं काही बोलून दाखवू, असं काय करू मी म्हणजे चांदेकरला हे जे काही आहे ते सर्व पटेल. त्यानंतर आता इकडे संगीता सुद्धा जे काही आता बाहेर अंगण झाडत असते आणि अंगण साफसफाई करताना तिचं काही मन त्या कामाकडे लागत नाही. तेव्हा ती फोन काढते आणि म्हणते की काय आता काय करू नक्की? कलाचा सारखा विचार तर मनामध्ये येतोय, मग मी आता कलाला फोन लावू किंवा नको लावू, काय करू? नेमकं कलाला फोन लावल्यानंतर सर्व काही समजेल की नक्की तिकडे काय सुरू आहे ते. मग मी एक काम करते, मी आता लगेच कलाला फोन करते. तोपर्यंत मी तिला फोन करत नाही तोपर्यंत माझा जीव सुद्धा काही थाऱ्यावर नाही येणार. सारखे तिचेच विचार माझ्या मनामध्ये अगदी माझ्या मनाला
टेन्शन देत राहील। तेव्हा आता संगीता लगेच कलाला फोन करते आणि कला तर किचन मध्येच असते आणि किचन मध्ये असताना मात्र आता संगीताचा कॉल बघते आणि कॉल घेते। आई बोल ग असं म्हणते। तेव्हा संगीता म्हणते की कला अगं बाळा कुठे आहेस? त्यावरती कला विचारते की आई अगं तू असं का विचारते? तेव्हा संगीता विचारते की कला अगं तू बरी आहेस का? तर कला म्हणते की आई अगं म्हणजे नेमकं तू असं प्रश्न का विचारतेस बरं? अगं आई मी घरी आहे आणि बरी सुद्धा आहे। तेव्हा संगीता म्हणते की नाही कला असं काहीतरी झालेलं आहे, तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते। अगं होळीच्या दिवशी सुद्धा बघितलं की तुझा चेहरा मात्र पडलेला होता, मी त्यावेळेस सुद्धा तुला विचारलं होतं परंतु तरी सुद्धा तुम्हाला त्यावेळेस सुद्धा अगदी वेगळं काही उत्तर दिलं, म्हणजे काहीतरी तुझ्या लक्षात येऊ नये म्हणजे माझ्या, म्हणून तुम्हाला काहीतरी वेगळंच उत्तर दिलं। मग नक्की खरं सांग बरं काही झाले का? नक्की तुझ्यात आणि जावई बापू मध्ये असं काहीतरी सुरू आहे ना जे तू माझ्यापासून लपवते? त्यावरती कला म्हणते की आई जाऊन दे, अगं तुझ्यापासून तरी काय लपवायचं बरं? आणि कला आता सांगायला सुरुवात करते की आई काल मी चांदेकर आणि सरोज आईंचं बोलणं ऐकलं, त्या असं सांगत होत्या की माझ्यात आणि चांदेकर मध्ये खूप फरक आहे, म्हणून मी त्याच्यासाठी कशी चुकीचं जोडीदार आहे ह्याबद्दल त्या आता सांगत होत्या आणि जे काही हे मी आता सर्व ऐकले त्यामुळे ते ऐकून मात्र खरंच मला खूप असं वाईट वाटलं। तेव्हा आता संगीता हे ऐकून आता कलाला म्हणते की तू सरोज मॅडमला या विषयाशी बोलायला हवं होतं की त्या असं का करतात, असं चुकीचं अद्वैत रावांना का सांगतात, अशी काय तुझ्याकडून चूक झालेली आहे आणि हे जे काही आहे ना ते खरंच खूप असं अवघड झालेलं आहे। तेव्हा आता कलाच्या डोळ्यात हे सर्व सांगत असताना पाणी येतं। तेव्हा कला म्हणते की आई मी हे सगळं समजू शकते, त्यांना त्यांच्या मुलाची खरंच खूप काळजी वाटते आणि ती काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे, पण आई असं बोलू नये, परंतु मला तुला असं सांगायचं आहे की आई मी सरोज मॅडमला नाही आवडत। आणि तेव्हा मात्र आता कला अगदी काळजावर दगड ठेवून हे सर्व आईला सांगत असते, परंतु आता मात्र अद्वैत मागून येतो आणि अद्वैत मागून येऊन मात्र कलाचे हे सर्व बोलणे ऐकतो। तेव्हा अद्वैतचा आणखीन एक गैरसमज होतो की त्याला असं वाटतं माझ्या आईबद्दल नक्कीही आता तिच्या आईशी अगदी काहीतरी कान भरवणी करते। तेव्हा कला सांगत असते की आई मी त्यांना या घरामध्ये नकोय, त्यामुळे मला या घरातून बाहेर काढण्यासाठी जे काही सरोज मॅडम वागतात ना ते सर्व त्या मुद्दाम करतात। तेव्हा मात्र आता अद्वैतला हे सर्व ऐकून आपल्या आईबद्दल अपशब्द म्हणजे असं काहीतरी वेगळं कुणाला तरी सांगितल्यानंतर अद्वैत हे सर्व ऐकतो आणि जोरात खरे असं कलावर ओरडतो। तेव्हा आता संगीताच्या कानावर सुद्धा आता अद्वैतचा आवाज जातो। तेव्हा राहुल आणि नैना आपल्या रूम मध्ये असतात, तेव्हा त्यांच्या कानावर सुद्धा अद्वैतचा हा आवाज येतो आणि सोहम रूम मध्ये असतो, तर सोहमच्या सुद्धा कानावर म्हणजे अद्वैत इतक्या जोराने ओरडलेला असतो। तेव्हा रोहिणीला सुद्धा हे ऐकू येते। राहुल आणि नैना लगेच घाईने अगदी आनंदित होऊन खाली येतात। तेव्हा अद्वैत इतका जोरात ओरडला हे बघून कला जेव्हा मागे वळून बघते तर तिला सुद्धा आता धक्का बसतो। तेव्हा आता अद्वैत रागाने विचारतो की तू माझ्या आईबद्दल काय सांगत होती आणि कुणाला सांगत होती आणि सांग ना कुणाशी बोलत होती ती? तेव्हा मात्र आता संगीता सुद्धा इकडे हे सर्व ऐकत असते। अद्वैत लगेच आता कलाच्या हातातील मोबाईल हिसकावतो आणि कला नेमकं कुणाशी बोलत आहे हे सर्व तो लगेच आता बघतो। तेव्हा अद्वैत लगेच फोन कट करतो, तर संगीता इकडे म्हणते की अरे देवा हे काय झाले, डोक्याला हात लावून घेते आणि तेवढ्यात दिनकर येतो। दिनकर म्हणतो की काय ग संगे काय झाले? संगीता लगेच दिनकरला सांगायला सुरुवात करते की अहो कलाशी बोलवशी मला वाटलं होतं, माझा जीव अगदी तिचा विचार करून करून टांगणीला लागला होता, जीव असा थाऱ्यावर राहीना चैन देईना, म्हणून मी कलाला फोन लावला होता आणि तिला मी विचारलं की नक्की काय झाले ते सांग म्हणून, आणि ती सगळं काही तिच्या मनातील सांगत होती आणि तेवढ्यात मात्र तेव्हा दिनकर विचारतो की तेवढ्यात काय झाले? तर संगीता म्हणते की अहो खूप मोठा असा गैरसमज झाला। तर दिनकर विचारतो की तुम्ही दोघी जणी असं काय बोलत होत्या? तेव्हा संगीता रडतच म्हणते की अहो कला मला हे सर्व सांगत होती की सरोज मॅडमला ती काही आवडत नाही आणि त्या मला घराच्या बाहेर काढण्यासाठी मुद्दाम असं वागत असतात, आणि तेवढ्यात मात्र हे सर्व जावई बापूंनी ऐकले आणि ते कलावर खूप असे खवळले आणि खरंच ते तिच्यावर इतके ओरडलेत, खरंच काहीतरी नक्की माझी कला प्रॉब्लेम मध्ये आहे, हो तिच्यासोबत नक्की काहीतरी असं चुकीचं घडते, म्हणून आता संगीताला खूप टेन्शन येते आणि हे ऐकून आता दिनकरला सुद्धा खूप टेन्शन येते आणि आता दोघांना सुद्धा कलाची काळजी लागते। त्यानंतर आता इकडे अद्वैत सर्वांसमोर कलाला विचारतो की काय तू काय म्हणाली होतीस, काय सांगत होती की सरोज मॅडमला तू आवडत नाही आणि त्या जे काही वागतात ते सर्व मुद्दाम करतात, आणि काय मुद्दाम करतात त्या की त्यांना मी या घरामध्ये नकोय असं तू तुझ्या आईला सांगत होती, मग सांग ना तू काय असं माझी आई तुझ्याशी वागते आणि ती सर्व मुद्दाम करते, असं काय तुझ्याशी मुद्दाम करते? आणि तेवढ्यात मित्रांनो आता सरोज बाहेर आलेली असते, परंतु आता लक्ष्मीच्या पावलांतील जी काही आता पहिली सरोज असते तिचे जे काही आता
भूमिका करणारी आहे तर ती बदललेली असते आणि दुसरी आता सरोज इथे एंट्री तेथे होते आणि ती सर्वांसमोर आता कलाला विचारते की सांग ना अगं काय असं मी मुद्दाम करते, आणि अद्वैतला विचारते की अद्वैत अरे तू काय म्हणत होतास. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो अगं ही खरे आहे ना, ती तिच्या आईशी तुझ्याविषयी चुगल्या करत होती. नेमकं मी सर्व काही त्यावेळेस ऐकून घेतलं आणि तिच्याकडून हा फोन काढून घेतला. तेव्हा आता सरोज विचारते की ही तिच्या आईला काय सांगत होती बरं. तेव्हा मात्र आता नैना, रोहिणी आणि राहुल मात्र यांना हे सर्व काही चाललेले आहे जे सुरू आहे ते ऐकून मात्र खूप असा आनंद होत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे सांगत होती कला ही सरोज मॅडमला आवडत नाही, त्यांना मी या घरामध्ये नकोय, त्या जे काही माझ्याशी वागतात ते सर्व मुद्दाम करतात. तेव्हा मात्र आता नैना आता अगदी मनाशी खुशून मनात म्हणते सरोज मॅडम अहो तुमच्याशी राज्य आले, घ्या डान्स आणि बोला की काहीतरी. तेव्हा मात्र आता सरोज कलाकडे बघत असते आणि मनात म्हणते की आता हिची गाठ मात्र माझ्याशी आहे, तिने कितीही सोडवायचा प्रयत्न केला तरी गाठच तिचा फास बनेल. म्हणून सरोज आता स्वतःच्या मनाशी खूप अशी खुश होत असते. तर कला बिचारी आता कुणापुढे काही एक उत्तर देत नाही, कारण अद्वैतने जे काही आता सर्वांसमोर तिचं जे काही सांगितलेलं आहे तर तो गैरसमज करून घेतलेला आहे आणि सर्वांसमोर आता त्याने अद्वैतने कलाला चुकीचं ठरवलेलं आहे. तेव्हा कला बिचारी आपली शांत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आबा सर्वांसमोर म्हणतात की अहो कलाला एकदा बोलून द्या, कलाची काय बाजू आहे तिला मांडून द्या. तेव्हा मात्र आता लगेच सरोज प्रत्येक वेळेस आपण हिचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते काय ऐकून घ्यायचं. फोनवर जे काही तू माझ्याबद्दल वाईट साईड बोलते ते वाईट आहे असं तुझ्या आईने सांगितलं नाही की सासूबद्दल असं वाईट बोलायचं नसतं, आणि त्या सुद्धा म्हणजे तुझ्या आई सुद्धा अगदी तशाच आहे, तुम्ही खरे आहे ना एका माळीच्या मणी आहात. तेव्हा मात्र आता संगीता लगेच कलाला फोन करते आणि कलाला विचारते की सर्व काही तिकडे ठीक आहे ना. तेव्हा कला म्हणते की नाही इकडे काही ठीक नाही. तर संगीता म्हणते की मी येऊ का तिकडे. तेव्हा कला म्हणते की नाही आई तू इकडे येऊ नको, तू काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, शेवटी ही लढाई माझी आहे आणि ती मलाच लढवावी लागेल असे आता कला अद्वैतकडे बघत उत्तर देत असते आणि अगदी रागाने ती अद्वैतकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.